याला दुधामध्ये झोकायचं आहे काय? अरे अरे हाय नमस्कार, कशा सर्वात पहिले तुम्हाला महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा। मी राजदीप गरत, मला सर्व प्रेमाने राज म्हणतात आणि तुमचं स्वागत आहे आपल्या राज करंजाचा या यूट्यूब चॅनलवरती। आज महाशिवरात्री निमित्त करंजा कोली कोंढरीमध्ये मोठ्या उत्साहात जल्लोषात महाशिवरात्री साजरी करतात। पालखी सोहळा असतो, गेल्या वर्षी पण आपण शूट केला होता। सकाळपासूनचं नियोजन सांगतो मी तुम्हाला। सकाळचा पहाटेचा अभिषेक असतो, नंतर कीर्तन असतो, नंतर जोखनाचा कार्य सुरू होते, म्हणजे लहान मुलांना जोखतायत, फळांमध्ये जोखतायत, आधी ड्रायफ्रुट्स मध्ये जोखतायत, जसा बोललेलं असतं त्याप्रमाणे जोखतायत। तर गेल्या वर्षी 4-5 मुलांना जोखला होता, तर यंदा किती मुलांना जोखतायत ते आपण या व्लॉग मध्ये बघणार आहोत। आणि दुसरी गोष्ट महाप्रसाद असतो आणि संध्याकाळी पालखी सोहळा असतो, म्हणजे आता जवळपास 10ला ते पालखी काढत असतात। तर यो सर्व सोहळा दाखवण्याचा प्रयत्न मी करणार आहे, पुरेपूर प्रयत्न करणार आहे। तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका। टाइमपास न करता हा व्लॉग सुरू करूया। हर हर महादेव। या नामचिंतनामध्ये ताकद कोणती सांगितले रे? नामाप्रती तत्त्वनी बोलून गेलो, नामाविना मुख सर्पाचे ते पीळ। अरे या मुखामध्ये जर भगवंताचं नामचिंतन जर नसेल येत ना, तर मुकुडे गेला गेला हा नरदेव, मग कैसा भगवंत। अरे फक्त शिवरात्री पुरतं नामचिंतन नाही करायचं, जोपर्यंत माझं खाल्लेलं पचवतो, माझं रक्त बनवतो, मला सकाळी उठवतो, माझे दादा सांगतो, स्वतः परिवार सांगतो की नाही, खाल्लेलं पचवतो, रक्त बनवतो, सकाळी उठवतो, असा असणारा परमात्मा जर मला सांगा रात्री झोपलेला माणूस त्याला सकाळी उठवलंच नाही तर आपल्या दारापुढे तिरडी टाकलेली असते, आपल्याला घेऊन जायची तयारी असते। मला काय सांगायचे, अशी अवस्था आपल्याला पाहायला मिळतं। म्हणून आपण करावं काय? वाचे वदना शिवनाम तयानवादी क्रोध काम, क्रोधाने विकार निघून जाणारा तो परमात्मा, एवढी ताकद त्या नामचिंतनामध्ये। विठ्ठल विठ्ठल चिंतन करणं गरजेचं आहे। इथपर्यंत तुकोबाराने नाथ महाराज आल्यानंतर नाथ महाराज म्हणू लागले की वाचे वदता शिवनाम तयान वादी क्रोध काम। मला ठीक आहे, पण त्याच्याने निश्चित आम्हाला फायदा काय होतो? अरे तुम्ही धर्माचे रक्षण करू शकता, अरे नुसतं धर्माचं रक्षण नाही करू शकत, आपल्या घरामध्ये असलेली दारिद्र्य निघून जाईल आणि आपल्या घरामध्ये आरती म्हणजे अर्थ येईल। अर्थ म्हणजे काय येईल? पैसा येईल। तुम्हाला सांगू काय, आज कोणी सकाळी प्रयोग केलेला नसेल तर प्रयोग करा। कुठला प्रयोग सांगूनच जातो आता। तुम्ही म्हणाल काय तुम्ही गुपित ठेवायला आले की काय? हा, पण सांगणं गरजेचं आहे। काय सांगणं आहे? तुम्ही बेलाचं पान घ्या आजच्या दिवशी आणि त्याच्यावर राम शब्द टाका। काय टाका? राम शब्द टाका, राम नाव टाका आणि तो एक पान जरी भगवंताला समर्पित केला ना, 100 बेला वाहल्याचं पुण्य तुमच्या पदरामध्ये पडतं। राम शब्द टाकला। मी सकाळी प्रयोग करून आले बरं का, म्हणून सांगतो। काय सांगायचं? एक नाही केलं, 16 पानं टाकली, त्या 16 पानावर राम शब्द लिहिला आणि तो भगवंताला समर्पित केला। काहीतरी पुण्य आपल्याला कमवणं गरजेचं आहे। मला सांगा, हे पुण्य पदरामध्ये पडलं तर याच्यासारखा भाग्यवान कोणी नाही महाराज। आलं का लक्षात? याच्यासारखं भाग्यवान कोणी नाही। म्हणून या ठिकाणी आपल्याला धर्माचं रक्षण करायचं असेल, अर्थ मिळवायचा असेल, असं जर करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल? अभंगाचं 3रं चिन्ह धर्म
सुद्धा आमची ताई मीनाताई आमच्या सौभाग्यवती या ठिकाणी सेवेला पूर्णविराम. जय विठ्ठल जय मुंबईला पाठवतोय. मुंबईला पाठवतोय. मस्त आपले बघा उपासाच्या नाश्त्याची व्यवस्था सुद्धा केलेली आहे. नाव का तुझा? आशू. हे तुला काय करणार आहे? हे सगळं भेटून तुला काय करणार आहे? झोकणार आहे. झोकाला या. बघा महाशिवरात्री निमित्त इथं झोकण्याचा कार्य सुरू आहे. कार्यक्रम. ओ शेठ. नातू नाव काय ठेवलात? प्रयाग. जेव्हा रिटायरमेंटला आलो होतो तेव्हा नाव नव्हतं ठेवला. ठीक आहे. आता नाव ठेवलेलं आहे प्रयाग नाव आहे. ओके. बघा सोना राज बोल राज. कोल्हामध्ये झोकणार आहेत प्रयागला. मस्त बरोबर. रडला बिडला काहीच नाही ना. महाकुंभ वर्णात नावं ठेवलं का काय? बरोबर ना. आता कोणला आशूला झोकाच आहे ना. त्याला मजा वाटलंय झोकाच आहे तर. सगळा स्वतःहून करते तो. मला चालतंय. टेक टेक कलिंग टेक.
डन चाल्या मला काय वाटतंय सगळी द्राक्ष घेतली अरे अरे आर्यू नाव आहे त्याचा हाय याला जाम फले लागली तनिक्सला बघालात ना बघा कॅमेरामध्ये ओ ताई त्याचं नाव काय रियांश कियांश नाव आहे. मुलगा कोणता आहे तो मग प्रश्न हिला उगाच विचारू तुमचा कोण लागते तो मुलगा मुलगा लागते कसा वाटतं तुम्हाला त्याला झोकाला आणलाय छान वाटतंय ना नाव काय नाव काय लिविश एल नाव काय मोनिश कसा वाटतंय टाका साऊंड कसा येते मला माहिती नाही कारण त्या बाजूला सराउंडिंग साऊंड भरपूर आहे निशिव आपल्या समोर किती महिन्याचा आहे एक महिन्याचा आहे बोले महादेव 1 महिन्याचा आहे नाव कायचा वर्लीशी आले परली कुठं आला परली वरनं आलंय तो नाव काय सांग नाव काय तुझा जरा बोल शिवण्य आपल्या समोर शिवण्य त्याला आता झोकणार आहेत त्याची फॅमिली आहे इकडं याला दुधामध्ये झोकायचं आहे काय दुधामध्ये झोकतायत शिवण्याला दुधामध्ये झोकतायत बघा नाव काय हितांश नाव आहे किती महिन्याचा आहे 3 महिन्याचा 3 महिन्याचा आहे नाव कायचा ध्रुवी नाव आहे किती महिन्याचे आहे वर्षाचे एक बर्थडे झालाय ना
झोपलंय, टेन्शनच नाही. तिला वाटत असेल पालण्या नाही ती ना, म्हणून काय टेन्शन नाही. हाय बघा, इथे प्रसाद वाटण्याचं कार्य सुरू आहे. समीर कोली दादा आहे आणि ज्ञानेश्वर कोली काका आहेत सोबत. ठीक आहे, धन्यवाद. 9:30 वाजले आणि पोहोचलो आपण कोलीकोंड्रीमध्ये. आणि थोड्याच वेळात पालखी सोहळा सुरू होईल. आणि त्यापूर्वी आपण पुन्हा एकदा दर्शन घेऊ. गाणी लावली आहेत, सकाळपासून गाणी आहेत, तर मग ते गाण्यांमुळे कदाचित व्हिडिओमध्ये प्रॉब्लेम येऊ शकते, म्हणजे ते आवाज येऊ शकते. सो आता बघूया, पालखी सोहळा दाखवतो तुम्हाला. आणि पालखी सजवलेली आहे ती सुद्धा तुम्हाला दाखवतो. हे बघा, मस्त महागणपती कोंढरीपाडा. सुंदर पालखी सजवलेली आहे. हर हर महादेव. दर्शन घेऊन झालं आपलं आणि मस्त महाप्रसादाची व्यवस्था केलेली आहे. वडीचं तांदूळाचा भात आहे ना, भात आणि सार. पोला पण त्याच ह्याच्याने बनवलेला आहे. ओके, सर्व उपासाचा, सर्व उपासाचा. ओके, चटणी, आमटी, उसळ आणि महाप्रसादाचा लाभ घेत होतो. तितक्यातच आपली आरती सुरू झाली. महाप्रसाद घेतला आणि आता आरती सुरू झालेली आहे. ती सर्व आरतीला आपली मंडळी जमलेली आहे, तर त्यांना सर्वांना भेटवतो तुम्हाला. आणि टी शर्ट वगैरे, घाटातले टी शर्ट पण आपले त्यांनी ते पण दाखवतो तुम्हाला. आणि सर्व इथे इव्हेंट मॅनेजमेंटचं कार्य आहे. इव्हेंट आहे काय, इव्हेंट सर्व मॅनेजमेंट केलेलं आहे ना आपण. आणि ही आपली टी शर्ट आहे ना, कोंढरीचा राजा, म्हणजे ही आपण महागणपती मित्र मंडळाचा. ठीक आहे, ओके. माझ्या अंगावर गुलाल नको उरू. फटाकड्यांची अलर्जी आहे का त्याला?
तर चला, पालखी निघून 1.5 तास झालाय आणि हा माझा आजचा पालखी सोहळ्याचा लुक होता. कसा वाटला आमच्या गावातला महाशिवरात्री निमित्त पालखी सोहळा? खूप मस्त मजा येते, गुलाल वगैरे उडवतात, खूप धमाल येते फटाक्यांची आणि आज इव्हेंट वगैरे होता, खूप मजा आली. आणि अजून नाश्ता येते, मला उद्या शूटला जायचं आहे त्याच्यामुळे मी आज लवकर आलो, नाही तर पोहोचवण्याचा प्रयत्न मी नक्कीच करत असतो नेहमी. तर चला हा ब्लॉग एंड करूया. आणि त्या अगोदर कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. टेक केअर, बाय बाय, सी यू सून. हर हर महादेव, काळजी घ्या.